अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा. भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर शेजूळ यांचे राज्य सरकारला निवेदन. आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून शेतातील कपाशी यांसह शेतातील मालाचं नुकसान झालंय. यामुळे जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा अशी मागणी भाजप किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली शेजूळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे, कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. याबाबत निवेदनात म्हटलंय की जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे मुसळधार पाऊस झाल्यानं शेतातील मालाचं मोठं नुकसान झालंय. राज्य सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर शेजूळ यांनी राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. पण राज्य सरकारकडे काय निवेदन पाठवलं आज तुम्ही? 22 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी जो महापूर आले, ढगफुटी झाली मराठवाड्यामध्ये आणि या ढगफुटीचं सर्वात जास्त तीव्रता ही जालना जिल्ह्यामध्ये आहे. ढगफुटी आणि अतिवृष्टीच्या नुकसानीने मराठवाड्यातील शेतकरी हतबल झालेला आहे. प्रचंड असं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आम्ही 22 तारीख 2 दिवस जालना जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जाऊन नुकसानीची पाहणी केली. अनेक गावातील तलाव फुटलेले आहेत, अनेक गावातील रस्त्यावरील पुलं वाहून गेलेले आहेत, अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे, शेती वाहून गेलेली आहे. असं प्रचंड असं नुकसान झालं. अनेकांची जनावरे वाहून गेली. प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. मराठवाड्यात तर झालेलं आहे, परंतु जालना जिल्ह्यामध्ये त्यात जास्त नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे. आज आम्ही राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कानावर हा विषय घालण्यासाठी मुंबईला आलेलो आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन द्यायचं आहे. माझी यानंतर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनाही शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी निवेदन दिलेलं आहे. माझी सरकारकडे मागणी आहे की शेतकरी वर्ग हतबल झालेला आहे. जास्तीत जास्त प्रमाणात शेतकऱ्यांना जेवढी शक्य होईल तेवढी शेतकऱ्यांना मदत करावी आणि राज्य सरकारकडे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुरेसा निधी कमी जरी पडत असेल एखाद्या वेळेस तर त्यांनी केंद्राची मदत घेऊन केंद्राकडून निधी मागून घेऊन शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात मदत करावी अशी माझी मागणी आहे.